नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तो सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड मॅथ्स ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रमाची टेस्ट नंबर 1. ओके, जी 1 तासासाठी असणार आहे 1 आवर आणि 15 मार्कासाठी असणार आहे. याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही इन्व्हॉल्व असणार आहे. ओके, वेळ न वाया घालवता आपण लगेच टेस्ट चालू करूया. ओके, चला मग सोडूया आपण. क्वेश्चन नंबर 1, पहिल्या टेस्टचा क्वेश्चन नंबर 1 आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय केलेले आहेत, एमसीक्यू टाईप, एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बहुपर्यायी ज्याला आपण म्हणतो ते योग्य पर्याय निवडायचा आणि लिहायचा. योग्य पर्याय निवडायचा म्हणजे कसा निवडायचा, आता आपण प्रश्न वाचून बघूया ना. मग फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, खाली काही सब क्वेश्चन दिलेत म्हणजे उपप्रश्न दिलेत. 4 अल्टरनेटिव्ह आन्सर. ओके, बहुपर्यायी 4 त्याला पर्याय दिलेले आहेत. किती पर्याय दिलेत? 4 पर्याय दिलेत. मग आपल्याला करायचं आहे काय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. त्याचं करेक्ट अल्टरनेटिव्ह किंवा योग्य पर्याय निवडायचा आणि त्याचा अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे काय? पर्यायांना आपण ABCD असे अल्फाबेट दिलेले आहेत, तर ते त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. ओके, चालू करायचं. मग पहिला प्रश्न काय आहे बघा. डॅश डॅश इज अन इररॅशनल नंबर. आता याच्यासाठी पर्याय 4 दिलेले आहेत. पर्याय ए आहे √2, पर्याय बी √4, पर्याय सी 3 आणि पर्याय डी आहे 0. ओके, सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इट्स करेक्ट आन्सर इज, त्याचं करेक्ट आन्सर काय आहे बरं? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए √2 हेच त्याचा पर्याय का बरं असणार आहे? कारण √2 ही इरॅशनल नंबर आहे, बिकॉज इट इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. जर आपण भागाकार पद्धतीने आपण त्यांना पाहिलं असेल 8वी मध्ये तुम्ही, है ना, त्याचं जी किंमत काढली असते ती नॉन रिकरिंग आहे, म्हणजे आवर्ती नाहीये, आणि अखंड म्हणजे कुठेहीच न संपणारा भागाकार आहे. त्याच्यामुळे ती अपरिमेय संख्या आहे. तर आपण पर्याय बी चा विचार केला तर √4 म्हणजेच किती? 2, 3 and 0 they are rational number. Okay, so answer is option A. Let us move toward the second question. If two angles of a triangle are 30 and 40, दोन एका त्रिकोणाचे समजा आपल्याला दोन कोण दिलेले आहेत 30 आणि 40, then find the measure of the third angle. तिसऱ्या कोणाचं माप आपल्याला शोधायचं. खूप सोपं आहे. पर्याय काय दिला आधी पाहूया आपण. अल्टरनेटिव्ह ए आहे किंवा ऑप्शन ए आहे 20 डिग्री, ऑप्शन बी 110 डिग्री, ऑप्शन सी 290 डिग्री, ऑप्शन डी इज 30 डिग्री. सो तिसऱ्या कोणाचं माप शोधताना आपण कुठली प्रॉपर्टी वापरतो? ट्रायंगलची. त्रिकोणाचा असा कोणता गुणधर्म आहे? तर त्रिकोणाचा गुणधर्म आपण शिकलेला आहोत. नेहमीपासून आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तिघांची बेरीज 180 अंश असते. ओके, सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. ओके, आउट ऑफ विच वी हॅव गिवन 2 अँगल्स 30 अँड 40. सो सिंपल. आपण काय करतो मग त्या ठिकाणी? दिलेल्या दोन कोणांची आपण काय करतो? बेरीज करतो आणि ती 180 मधनं वजा करतो. इथंही तेच करायचंय. मग आपल्याकडे 30 आणि 40. ओके, 30 आणि 40 म्हणजे किती असणार आहे आपल्याकडं? 70. ते कशामधनं मायनस करायचे? इट इज ओके, तर ते 180 मधून 70 वजा केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत 110. ओके, तर हा 110 जो ऑप्शन आहे तो आपल्या या अल्टरनेटिव्ह मध्ये आहे का? लेट्स चेक. ऑप्शन बी इज राईट हिअर. So this option B is the correct answer or the correct alternative for that question. आलं तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे एवढं सोपं होतं ते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपल्याकडे? ऑप्शन बी. ओके, चला आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. तिसरा क्वेश्चन काय आहे बघा या ठिकाणी. इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियन. एका काटकोन त्रिकोणामध्ये लेंथ ऑफ द मीडियन म्हणजेच काय रे मित्रांनो? मीडियनला आपण म्हणतो मध्यगा. ऑन द हायपोटेनियस इज. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेली मध्यगा तिची जी लेंथ आहे डॅश डॅश इज द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. ओके, म्हणजे काय? लेंथ ऑफ द मीडियन ऑन द हायपोटेनियस इज डॅश डॅश द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेली मध्यगेची लांबी ही कर्णाच्या टिंब असते. म्हणजे किती असते कर्णाच्या? यादी आपण शिकलोय. पर्याय बघू आपण. ऑप्शन ए ट्वाइस, पर्याय बी क्वार्टर म्हणजेच काय? त्यानंतर सी 4 टाइम्स. ओके, त्यानंतर डी हाफ. पर्याय नंबर डी ला आपण या ठिकाणी काय करूया? मार्क करूया, बिकॉज
ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी चं करेक्ट आन्सर काय असणार आहे? कारण कर्णावर काढलेली मध्यगा जी असते, कर्णावर काढलेली मध्यगा ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन ऑर ऑल्टरनेटिव्ह. आता पुढच्या भागाकडे जाऊया आपण किंवा पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. कम्पेअर द फॉलोइंग नंबर अँड फिल द बॉक्स. आता कम्पेअर द फॉलोइंग नंबर अँड फिल द बॉक्स, इथं तुम्ही कुठलाही पर्याय वापरू शकता. कुठला आहे रे? म्हणजे थोडक्याला आपल्याला काय करायचं, कम्पेअर, तुलना करायची. हा फ्रॅक्शन किंवा हा पूर्णांक आणि हा पूर्णांक दोघांपैकी कोणता पूर्णांक मोठा आहे, त्यासाठी आपण काय करतो, दोन जर आपल्याला अपूर्णांक जर लहान मोठे त्यांचे ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तिरकस गुणाकार करायची पद्धत जी तुम्हाला माहित असेल, ती तिरकस गुणाकाराची पद्धत थोडीशी करून बघूया आपण. तिरकस गुणाकार म्हणजे समजा तुमच्याकडे किती आहे, 3/2 समजा म्हणजे आहेच आपल्याकडं, आणि 5/7 असतं. तर काय करतो, 7चा आणि 3चा गुणाकार करतो. किती येतो तो? 21. त्यानंतर 2 आणि 5चा गुणाकार करतो. किती येतो तो? 10. ओके. आता याच्यापैकी कोण मोठा आहे रे? 21 इज ग्रेटर. ओके. इफ 21 द फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज ग्रेटर देन द फर्स्ट फ्रॅक्शन इज ऑल्सो ग्रेटर देन द सेकंड वन. मग इथं तुम्हाला 3च ऑप्शन दिलेले आहेत. कुठले? लेस दॅन, ग्रेटर दॅन अँड इक्वल. पैकी कुठला तरी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. मग सांगा कुठलं साईन येणार आहे ठिकाणी? इथं असं साईन येणार आहे, बिकॉज दिस फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द 5/7. सो हिअर बी ऑप्शन इज द राईट ऑप्शन. त्याचा आन्सर असणार आहे बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 4 साठी आपण बी ऑप्शन निवडलेला आहे. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे काय आहे बरं त्याच्यामध्ये, त्यातलं पहिलं बघूया. काय आहे? 16/3 राईट द नंबर इन डेसिमल फॉर्म. दिलेला नंबर जो आहे तो दशांश चिन्हामध्ये लिहायचा किंवा दशांश फॉर्म मध्ये लिहायचा आहे. मग दशांश फॉर्म मध्ये लिहायचं कसं लिहिणार? मग त्यासाठी आपण काय करू, त्याचा प्रत्यक्षात भागाकार करून बघूया आणि मग नंतर लिहूया. आलं लक्षामध्ये? 3 ने 16ला भागल्यानंतर त्याचा काय डेसिमल फॉर्म जो येतो तो आपण या ठिकाणी बघूया. नेहमीच्या पद्धतीने आपण करून बघूया किती येते ते. 3 ने 16ला डिवाइड करा. ओके. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. 15 उत्तर आलं. 15 वरती नाही, 15 खाली लिहायचं ना मित्रांनो. हा. ओके. मग 15. बरं, 3 5 15 म्हणून इथे किती लिहायचं? 5. वजा करत असतो नेहमी. किती उरलं इकडं मग? ओनली 1 0. आता 1ला काय 3 भाग जात नाही, त्याच्यामुळे इकडं काय येईल? डेसिमल पॉईंट येत असतो. इथं आला का डेसिमल पॉईंट? आणि इथं 16च्या पुढे डेसिमल असतो आणि त्याच्या पुढे असंख्य शून्य असतात. ती शून्य आपण मांडू शकतो. त्यातला एक शून्य आपण आता काय करणार? गरजेनुसार खाली घेणार. 10 झाले. आता 3चा जो टेबल आहे तो कितीपर्यंत काउंट करावा लागणार आपल्याला? 3 3 जा 9, 3 3 9. परत वजा करा. ओके. परत या ठिकाणी 1च शिल्लक राहिलं तुमचं. 10 मधून 9 गेले, 1 राहिलं. पुन्हा वरचा 0 घ्यावा लागेल आपल्याला. ओके. टेक 0 फ्रॉम अबव. अगेन 3 3 जा 9. परत 3चाच भाग बसला. ओके. पुन्हा तुमच्याकडे 1च उरलं. पुन्हा तुम्हाला काय घ्यावं लागेल? 0 घ्यावा लागेल. सो अगेन यू हॅव टू राईट 3 and 9 राईट हिअर. भाग बसला. परत कितीचा? इथं 1च आलं. भाग बसला परत 3चा. प्रत्येक वेळेला जी रिमाइंडर आहे, बाकी आहे, ती तुमची बाकी जी आहे ती 1च येते प्रत्येक वेळेला. जर प्रत्येक वेळेला बाकी 1च येत असेल आणि भाग पुन्हा परत 3चा जात असेल तर या ठिकाणी 3 हा जो अंक आहे ना, तो रिकरिंग आहे असं समजायचं. जर तो रिकरिंग असेल तर मग पुढं भाग देण्यात काय अर्थ आहे का? कारण वारंवार जरी आपण भाग दिला तर बाकी 1च उरणार आणि भागाकार 3 3 3चाच भाग बसत राहणार आहे. ओके. त्याचा त्याचा डेसिमल फॉर्म लिहिताना आपल्याला फक्त एवढंच लिहावं लागणार आहे. डेसिमल फॉर्म काय लिहायचं त्याचं? आन्सर मध्ये आपण फक्त एवढंच लिहूया. 16/3 इज इक्वल टू 5.3 आणि 3च्या डॉक्यावर काय करू आपण? बार काढूया. बार काढला याचा अर्थ काय असतो? हा जो नंबर आहे 3 वाला तो रिकरिंग आहे, आवर्ती आहे, परत रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या डॉक्यावर आपण काय केलेलं आहे? बार काढलेला आहे. ओके.
So that's it for the decimal form of 16/3. आले तुमच्या लक्षामध्ये. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन 2 मधला जो आहे सेकंड प्रॉब्लेम बघूया. फ्रॉम द ऍडजस्टंट फिगर फाइंड मेजर ऑफ अँगल ABD. आता सेकंड ऍडजस्टंट फिगर जी आहे त्या फिगर मध्ये एक ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे. ट्रायंगल है ना, ट्रायंगल ABC. ओके, ट्रायंगल ABC. आणि इथं तुम्हाला थोडासा हा जो त्याचा बेस आहे तो वाढवलेला दिसतोय, एक्सटेंडेड. ओके, अप टू D. पॉइंट इज D राईट हियर. ड्यू टू धिस एक्सटेंडेड लाईन है ना, असं इकडे जो रे वाढवला त्याच्यामुळे इथं एक अँगल तयार झालाय. हा जो अँगल आहे है ना, दिस अँगल इज कॉल्ड एज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे या त्रिकोण ABCचा तो बाह्य कोण आहे आणि नेमका आपल्याला तोच अँगल इथं शोधायचा आहे. मेजर ऑफ त्याचं फाइंड आउट काढायचं आहे. बरं, या डायग्राम मध्ये अँगल A इज गिवन 70 डिग्री, अँगल C इज गिवन इट्स 50 डिग्री. ओके, 50 आणि 70 असे दोन दिलेत. आपल्याला इथं या अँगलचं मेजरमेंट काढण्यासाठी कुठली तरी एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आपल्याला ठिकाणी वापरावी लागणार आहे. कोणती ती आपण बघूया. ओके, पहिल्यांदा आपण इथं लिहूया आन्सर. ओके, आन्सर मध्ये आपण इथं काय लिहिणार, इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, what are the given things? Write down here. In triangle ABC, angle A is given. So measure of angle A is given 70 degree. Okay, measure of angle C is given, it's 50 degree. And then we have to find, what do you have to find? Measure of angle ABD, which is exterior angle, of the triangle ABC. मग एक्सटेरियर अँगलची काय प्रॉपर्टी आहे का ते बघूया आपण. ओके, आपण पाहिलेलं आहे, चेक केलेलं आहे किंवा शिकलेलो आहोत. प्रॉपर्टी ऑफ द एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल काय बरं, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म. द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते, इतके असते. म्हणजे काय मित्रांनो ते समजून घ्या आपण या डायग्राम मध्ये. मी तुम्हाला आता सांगितलं की अँगल A आणि अँगल C इथं दिलेला आहे. ओके, सो अँगल ABD इज एक्सटेरियर अँगल, इट्स ओके. आता ट्रायंगलच्या आतमध्ये अँगल A आणि C हे त्याचे रिमोट इंटिरियर अँगल आहेत, म्हणजेच दूरस्थ अंतरकोन आहे. ओके, अँगल B च्या इथला शेजारचा हा जर कोन तुम्ही सोडला हा, तर तुम्हाला त्या ठिकाणी जे अँगल A आहे, ओके, दिस अँगल अँड राईट दिस अँगल, so these two angles are called as remote interior angle. And the property says, आता पहिल्या प्रॉपर्टी नुसार काय आहे की एक्सटेरियर अँगलचं जे मेजर असतं हे त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजे एवढं असतं, दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं, हे माहित आहे. याचाच अर्थ काय कळला तुम्हाला की हा जो कोन आहे ABD, ह्या दोघांची बेरीज एवढा, ह्या दोघांची बेरीज म्हणजे 70 + 50 किती झाली, 120. एवढं सिंपल आहे. मग आपल्याला फक्त इथं एवढंच लिहायचंय की therefore measure of angle ABD is equal to, measure of angle ABD is equal to measure of angle A plus measure of angle C. Okay, you can write the reason inside the bracket. काय, ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म. आपण इथं फक्त लिहूया किती येणार आहे. सो मेजर ऑफ अँगल A इज 70 डिग्री. ओके, देन मेजर ऑफ अँगल C इज 50 डिग्री. 70 + 50 इज इक्वल टू 120 डिग्री. दॅट इज द मेजर ऑफ अँगल ABD. ओके, दॅट्स इट. एवढंच आहे फक्त त्याच्यामध्ये की मेजर ऑफ अँगल जो आहे तो एक्सटेरियर अँगलचा आपल्याला काढायचा होता, दुसरं काय नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. राईट एनी नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 5 and 3 बोथ. बरं, 5 आणि 3 दोघांनीही भाग जाणारी संख्या अशी कोणती असणार आहे. 5 आणि 3चा गुणाकार करून बघा. 5 आणि 3चा गुणाकार जी असेल
ती डिव्हिजिबल बाय दोघांनी पण असणार आहे. ओके, सो 5 3 जा 15 किंवा 5चा आणि 3चा पाडा तुम्ही लिहून बघा. त्याच्यामध्ये जी कॉमन संख्या असणार आहे पाड्यामध्ये, त्या कॉमन संख्या ज्या असतात सर्व दोन्ही पाड्यामध्ये असणार, दोन्ही टेबलमध्ये असणार. ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5 and 3. ओके, माझ्या मते इथं राईट एनी नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 5 and 3. दोघांचा जर गुणाकार केला इथं किंवा पाडा जरी लिहिला तर मला 15 मिळतो. 5 3 15. तो तुमचं आन्सर तुम्ही काही लिहू शकता. मी 15 लिहिणार आहे. ओके, 15 दॅट्स इट. एवढाच क्वेश्चन आहे, कारण 5 3 15 आणि 3 5 15. आलं लक्षामध्ये? 5 9 5 45 सुद्धा संख्या आहे. ओके, आणि 15 3 45 असंही लिहू शकता तुम्ही, काय हरकत नाही. दॅट्स इट फॉर द क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, शो द नंबर रूट 2. ओके, रूट 2 इज द इरॅशनल नंबर विच वी हॅव टू शो ऑन द नंबर लाईन. संख्या रेषेवरती आपल्याला दाखवायची आहे. लक्षामध्ये हे दाखवायचं, याचा अर्थ तुमचं 1 आणि 2च्या दरम्यान काय आहे? रूट 2 आहे. 1 आणि 2च्या दरम्यान म्हणजे 1च्या नंतर लगेच. मग त्यामुळे संख्या रेषेवर आपल्याला घेताना काय करावं लागेल माहिती आहे का? एक संख्या रेषा काढून घ्यायची. संख्या रेषा तुम्ही कशी काढता त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणे काढायची. कशा पद्धतीने काढता तुम्ही? ही पेन्सिल पट्टी घेता आणि अशा पद्धतीने तुम्ही संख्या रेषा काढून घेतली. ओके, तिच्या दोन्ही बाजूला असं पण बाण दाखवतो आणि इथं कुठेतरी मी एक 0 घेतो. 0 कुठे घेऊ शकतो, कारण संख्या रेषा कशी असते? अमर्यादित. इट इज अनलिमिटेड. ओके, नेव्हर एंडिंग नंबर लाईन असते. सो टेक 0 हियर. दिस इज युअर 0. नेम दिस पॉइंट ॲज अ O. देन टेक 1 युनिट. 1 युनिट घ्यायचं. आता आपण हे 1 युनिट जे आहे ते अंदाजे घेतो या ठिकाणी. मग माझा जो हा 1 आहे संख्या रेषेवरचा, तो समजा मी इथं घेतला. ओके, दिस इज माय 1. दिस इज माय 1. सो फ्रॉम 0 to 1 दिस इज कॉल्ड एज 1 युनिट. हे जे अंतर आहे दिस इज कॉल्ड एज 1 युनिट डिस्टन्स. ओके, आता तुम्हाला रूट 2 जर दाखवायचं असेल तर काय करावं लागेल? एवढंच डिस्टन्स जे आहे ते इथं तुम्हाला परपेंडिक्युलरने दाखवावं लागेल वरती, 1च्या वरती. कसं दाखवायचं? तर तुम्ही काय करा, तुमच्याकडे हे जे प्रोटेक्टर आहे ते प्रोटेक्टर घ्या. प्रोटेक्टरने काय करा, याच्यावरती परपेंडिक्युलर काढा एक. कुठून? 1 पासून पुढे. ठीक आहे, संख्या रेषेवरती 1च्या संख्या रेषेवरती 1ची तिथं कसा काढायचा? तर 90 अंशाच्या कोनातून. परपेंडिक्युलर म्हणजे काय असतो? 90 अंशातून कोण छेदणारी कुठल्याही दोन रेषा जेव्हा एकमेकींना 90 अंशाच्या कोनातून छेदतात. सो ॲट दॅट पॉइंट द 90 डिग्री अँगल फॉर्म अँड these two lines called as perpendicular to each other. मग या ठिकाणी मी काय काढला? परपेंडिक्युलर काढला. कशावरती? पॉइंट. इथं हा पॉइंट जो आहे, ह्या पॉइंटला आपण समजा नाव नव्हतं दिलं, ए नाव देऊया. इथं 1 आहे. मग ए पॉइंट पासून आपण परपेंडिक्युलर काढला आणि परपेंडिक्युलर काढल्यानंतर ओ पासून ए पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स आपण काय करायचं? कंपासमध्ये घ्यायचं आणि तेवढ्याच डिस्टन्स वरती आपल्याला खूण करायची आहे. मग हे डिस्टन्स किती आहे तुमचं? बघा बरं. सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन O and A. सो OA हे घेतलं. सो पुट युअर आयर्न नेल ऑन पॉइंट A. लोखंडी टोक तुमचं A वर ठेवा आणि इथं एक असा काय करा? आर्क काढा, म्हणजे कंस तयार करा. आता हे डिस्टन्स किती आहे तुमचं? 1 युनिट. हे डिस्टन्स 1 युनिट. हे सुद्धा किती घेतलं आपण? 1 युनिट. ओके, आता काय करणे? जॉईन करणे. काय जॉईन करणे? आता ह्या पॉइंटला नाव काय द्या तुमच्या पुस्तकाप्रमाणे? समजा पीच नाव द्या. ओके, दिस इज युअर P. जॉईंट P टू O किंवा OP जॉईन करून घ्या. So as we have drawn the perpendicular from point A, so right here 90 degree angle will form. Okay, and if this 90 degree angle is there, so when we joined this O and P, we got a right angle triangle. आपल्याला एक काय भेटला? काटकोन त्रिकोण भेटला. कुठला? OAP. कुठला भेटला? OAP. मग या OAP बद्दल आपल्याला रूट 2 काढण्यासाठी काय मदत होणार आहे? हे डिस्टन्स तुमचं किती आहे? 1. मग इन ट्रायंगल OAP, ओके, अँगल A इज इक्वल टू 90. जर अँगल A इज इक्वल टू 90 असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय करत असतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय करत असतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण त्याची मांडणी करून बघूया आणि आपल्याला रूट 2 मिळते का बघूया याच्यातून. ओके, सो काय लिहायचं इथं? बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. थेरम म्हणजे काय? सिद्धांत किंवा प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मांडता येईल? तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मांडता येते बघा नेमकं व्यवस्थित. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला O पासून P पर्यंत हा झाला तुमचा हायपोटेन्यूस, म्हणजेच काय झाला? कर्ण झाला.
मग कर्ण वर्ग ओ पी चा वर्ग, ओ पी चा वर्ग बरोबर ओ ए चा वर्ग म्हणजे स्क्वेअर प्लस पी ए चा वर्ग किंवा ए पी चा स्क्वेअर म्हणजे कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग आणि त्यांची बेरीज अशी आपण पायथागोरसची थेरमची मांडणी करतो. मग ओपी चा स्क्वेअर आपल्याला काढायचा माहित नाहीये किंवा ओपी काढायचा आहे. सो ओपी स्क्वेअर ॲज इट इज. ओए किती आपल्याकडं, ओए आपण किती घेतलाय 1 युनिट डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. एपी सुद्धा आपल्याकडे 1 युनिट आहे त्याच्यामुळे त्याचाही स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, याचा सुद्धा स्क्वेअर 1, 1 + 1 यू विल गेट 2. सो ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 2. परंतु आपल्याला फक्त ओपी पाहिजे, ओपीचा स्क्वेअर नाही पाहिजे. सो टेक स्क्वेअर रूट म्हणजे काय करणे, वर्गमूळ घेणे. काय घेणे, वर्गमूळ घेणे. वर्गमूळ घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. ओके, दोन्ही बाजूचं जर तुम्ही वर्गमूळ घेतलं, ओके, सो व्हॉट विल गेट, वर्गमूळ घेतलं की डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून जातं, फक्त शिल्लक राहील ओपी इज इक्वल टू 2चं वर्गमूळ माहिती आहे का तुम्हाला, पूर्ण संख्येमध्ये किंवा पूर्णांक संख्येमध्ये नाहीये, मग त्याला चिन्हामध्ये टाका वर्गमुळात 2. आता हे जे वर्गमुळात 2 आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे आपला काय आहे, कर्ण. काय आहे, हा झाला आपला कर्ण. ओके, मग आता दाखवायचा संख्या रेषेवर मग आहे कुठे तो, अजून तिथपर्यंत पोहोचलोय की नाही आपण, पोहोचलोय. थांबा जरा एकच मिनिट. आता आपल्याला काय करायचंय की परत एकदा कंपास घ्यायचा. सो टेक कंपास विथ युअर पेन्सिल अँड पुट युअर आयर्न पॉइंट ऑन पॉइंट ओ, ऑन पॉइंट ओ अँड टेक अ डिस्टन्स ओपी इन युअर कंपास. तुमच्या त्या कंपास मध्ये किती डिस्टन्स घ्या, ओपी एवढं डिस्टन्स घ्या, आहे ना. आणि आपल्याला एक सर्कल काढायचं. ओपी म्हणजे काय झाली, रेडियस झाली, रेडियस म्हणजेच त्रिज्या झाली. ओके, आणि ह्या त्रिज्येचा आपल्याला काय काढायचं, एक आर्क काढायचा आहे. पूर्णपणे वर्तुळ नाही काढायचं, परंतु आपली जी नंबर लाईन आहे त्या नंबर लाईन इंटरसेक्ट करेल किंवा त्या ठिकाणी छेद येईल पर्यंत त्याला एक काय करायचा, आर्क काढून घ्यायचा. हा बघा आर्क झाला. ओके, सो दिस इज युअर इंटरसेक्टिंग आर्क टू धिस नंबर लाईन. हा आर्क काढला म्हणजेच तुमचं हे जे रेडियस आहे, या रेडियस एवढंच अंतर इकडे पण येणार आहे. बघा बरं, हे अंतर आणि हे अंतर सेम असतं की नाही, कारण एकाच वर्तुळाच्या जर आपण अनेक रेडियस काढल्या तर सगळ्यात सेम असतात. आता मोजून बघूया आपण, इथून इथपर्यंत सेम आहे. याचा अर्थ हे स्क्वेअर रूट आहे 2, ते स्क्वेअर रूट आपल्याला इथं दाखवता येईल, कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच आहे. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवरती वर्गमुळात 2 दाखवू शकतो. क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. मेजर्स ऑफ acute angles of right angled triangle are y and 2y. Then what are their measures? मग त्यांची माप काय. राईट अँगल ट्रायंगलच्या acute angle म्हणजे लघु कोणाची माप जी आहेत ती आपल्याला या फॉर्म मध्ये दिलेली आहेत, y आणि 2y च्या फॉर्म मध्ये. ओके, देन वी हॅव टू फाइंड देअर ऍक्च्युअल मेजर्स. नंबर्स मध्ये त्याचं काढायचे, त्यांनी आपल्याला अक्षरामध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला y ची किंमत आधी काढावी लागेल, ती कारण एका कोणाचं काढावं लागेल, y च्या फॉर्म मध्ये दिले, मग दुसऱ्या कोणाचा आपोआपच कळणार आहे. सो दे आर ॲक्यूट अँगल. ओके, मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक आपण डायग्राम काढूया राईट अँगलची. इथं एक राईट अँगलची आपण काय केली, डायग्राम काढलेली आहे. लेट द नेम ऑफ दिस डायग्राम ॲज ए, देन हिअर इज युअर बी अँड हिअर इज युअर सी. ओके, आणि हा तुमचा असेल राईट अँगल. राईट अँगल म्हणजेच कितीचा असतो तो, राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा असतो. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये काटकोन त्रिकोणामध्ये एक गुणधर्म काय आहे की काटकोन त्रिकोणाची लघु कोणाची बेरीज ही त्या काटकोणा एवढी असते, म्हणजे 90 अंश एवढी असते. ओके, म्हणजे हे जे लघु कोण आहे तिथं अँगल ए अँड अँगल बी. ओके, ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा लहान असणारे कोण. मग इथं लघुकोन कुठले असणार आहेत, ए आणि सी. हा तुमचा 90 डिग्री आहे. या दोघांची जी बेरीज आहे ती 90 अंश एवढी असणार आहे. आपण काय करूया, इथं अँगल ए समजा आपण काय घेऊया, वाय घेऊया, अँड अँगल सी विल बी 2y. मग अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल सम ऑफ दिस टू ॲक्यूट अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. ह्या दोन लघु कोणांची बेरीज 90 अंश एवढी असते. पण आपण इथं सुरू करूया, लगेच मांडूया काय, y प्लस 2y किंवा असं जर आपण लिहिलं अँगलच्या फॉर्म मध्ये, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90
डिग्री. बरं, असं लिहिण्याचं कारण काय आहे? सो दिस इज द प्रॉपर्टी. काय आहे ही? प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता आपण इथं ठीक आहे. आता मेजर ऑफ अँगल ए किती घ्यायचं आपण? इट इज 2y प्लस मेजर ऑफ अँगल ए आपल्याकडे y आहे नाही का नुसतं. ओके, सो इट इज y प्लस 2y इज इक्वल टू 90 डिग्री. तो y प्लस y हे यांची आपण ऍडिशन करू शकतो. किती झाली ती? 3y इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता आपल्याला y ची किंमत भेटली की बाकी सगळं भेटणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल let us find out the value of y only. So y is equal to 90 upon 3. So why 90 upon 3? Because this 3 is in the form of multiplication on the left hand side. When we shift this 3 on the right hand side, जेव्हा आपण 3 ला आपण उजवीकडे टाकू तेव्हा ते 90 ला काय होईल? भागिले होईल इन द डिव्हिजन फॉर्म. मग 3 90 ला जर भाग दिला तर 3 त्रिक 9 आणि वरचं 0 तसंच. So you will get काय भेटलं तुम्हाला इथं? तर तुम्हाला या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती अशा पद्धतीने मिळालेली आहे. किती भेटली ती? y इज इक्वल टू 30 डिग्री. सो वन अँगल जो आहे आपला मेजर ऑफ अँगल ए ॲझ्युम केलता आपण है ना, तो y आहे म्हणून मग त्याचं मेजरमेंट किती भेटलं आपल्याला? 30 डिग्री. सो लेट्स सी व्हॉट विल बी द 2y. 2y म्हणजे किती कळेल आपल्याला? नाव इथंच आपण घेऊया. नाव 2y इज इक्वल टू ओके. तो 2y इज इक्वल टू 2y म्हणजे 2 इंटू y असतं. y ची व्हॅल्यू आताच आपण काढलेली किती? 30 डिग्री काढलेली आहे. ओके, तो 2 इंटू 30 इट इज 60. आलं तुमच्या लक्षामध्ये? मग 60 जर डिग्री असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी 2y ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू त्यांची प्रत्यक्ष मापं काढाली. थोडक्यात काय मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी अँगल ए जो आहे तो किती भेटला? 30 डिग्रीचा है ना. अँगल सी कितीचा भेटला? 60 डिग्रीचा. मग बरोबर आहे, 30 आणि 60 90 होत असते. दोघांची बेरीज 90 अंश एवढी असते आणि तिघांची बेरीज सुद्धा असते 180. तोही नियम आपण वापरू शकलो असतो. आले का लक्षामध्ये? क्वेश्चन 3 मधला 3 बघूया आपण आता. क्वेश्चन 3 मधला 3 काय आहे बरं? इन द फिगर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. ओके, खूप जवळजवळ दिले त्यांनी. लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल. ह्या दोन रेषा ज्या आहेत लाईन एल आणि लाईन एम दे आर पॅरलल म्हणजे समांतर आहेत. अँड एन इथं दिसते तुम्हाला एन विच इज ट्रान्सव्हर्सल म्हणजे त्यांची काय छेदिका आहे. आता मला सांगा आता इथे पहिला क्वेश्चन त्यांनी काय विचारलेला आहे, तो पहिला क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40. हा जो अँगल इथं तुम्हाला दिसतोय मेजर ऑफ अँगल हा आहे 40 डिग्रीचा. देन मेजर ऑफ अँगल बी किती असतात? तर मेजर ऑफ अँगल हा जो अँगल इथं दिसतोय तो बी किती असणार? त्यासाठी आपल्याला दोन लाईन पॅरलल ओके अँड देअर ट्रान्सव्हर्सल याची जी काय प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीमध्ये जे काय अँगल फॉर्म तयार होतात त्या अँगलची प्रॉपर्टी आपल्याला बघायला लागणार आहे. थोडक्यात इकडे बघा जरा थोडंसं. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल्स का? करस्पॉन्डिंग अँगल का? नीट काळजीपूर्वक जर तुम्ही इथं पाहिलं है ना तर हा जो अँगल आहे अँगल ए आणि अँगल बी वेन टू लाईन्स आर पॅरलल किंवा दोन कुठलेही लाईन असतील आणि त्यांना जर एक ट्रान्सव्हर्सल असेल तर जे काय कोणांच्या जोड्या तयार होतात पेअर ऑफ अँगल्स त्याच्यापैकी अँगल ए अँड अँगल बी अँगल ए अँड अँगल बी व्हॉट टाइप ऑफ दीज अँगल्स आर कुठल्या प्रकारचे कोण आहेत हे तर हे कोण आहेत करस्पॉन्डिंग अँगल. कसले अँगल्स आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच कसले मित्रांनो संगत कोण आहेत ते. मग संगत कोणाचा गुणधर्म काय असतो वेन वी हॅव टू पॅरलल लाईन अँड अ ट्रान्सव्हर्सल. जर दोन समांतर रेषा असतील आणि त्यांना जर एक छेदिका असेल तर त्याच्यामुळे होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात त्यांच्याबद्दल काय प्रॉपर्टी आहे. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी एकरूप असतात. इफ टू parallel lines are intersected by a transversal then the angles in each pair of corresponding angles are congruent. लक्षामध्ये congruent angles म्हणजे एकरूप कोण असतात.
दोन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणारे जे काही दोन संगत कोन असतात, संगत कोणाची जोडी असते ती एकरूप असते. याचा अर्थ अँगल ए अँड अँगल बी दे आर कॉन्ग्रंट अँगल. इट मीन्स दॅट देअर मेजर इज ऑल्सो सेम. सो त्या प्रॉपर्टीचा इथं वापर करून आपण काय करू, इथं काय लिहू शकतो सांगा बरं मला. इथं अँगल ए अँड अँगल बी दे आर इक्वल अँगल, दॅट इज अँगल बी इज ऑल्सो 40 डिग्री. म्हणून लिहिताना आपल्याला कसं लिहावं लागेल बरं, इथं आपण प्रॉपर इथं लिहूया आपण. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. ओके. अँड लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल. म्हणजे काय आहे, छेदिका आहे. हे झालं स्टेटमेंट. त्याच्यामुळे काय होईल मग, अँगल मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40. आता पहिलं आपल्याला येते मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 आहे. बट काय लिहू शकतो आपण इथं, अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल मेजर ऑफ अँगल ए किंवा अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी. तर असं का लिहिलं, करस्पॉन्डिंग अँगल. कसले अँगल आहेत ते, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच कसले, संगत कोन मित्रांनो. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच कसले आहेत ते, संगत कोन आहे. इथं कंसामध्ये आपण लिहूया संगत कोन. संगत कोन असल्यामुळे ते कॉन्ग्रंट झाले. जर ते अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्यांची माप सुद्धा सेम असतील, किंवा माप सेम असल्याशिवाय ते कॉन्ग्रंट पण असू शकत नाहीत. याचाच अर्थ मेजर ऑफ ए 40 आहे तर मेजर ऑफ बी सुद्धा किती असेल, देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 40. आलं तुमच्या लक्षामध्ये. तर हे झालं मेजर ऑफ अँगल बी. ठीक आहे. हा झाला एक पहिला प्रश्न सॉल्व. त्यातला सेकंड क्वेश्चन काय दिलाय, राईट द टाइप ऑफ पेअर ऑफ फॉलोइंग अँगल. फॉलोइंग अँगल आपल्याला पेअर त्याची कुठली आहे, त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मग कुठला असणार आहे बरं, अँगल बी अँड सी. वेअर आर अँगल बी, हिअर इज युअर अँगल बी अँड हिअर इज युअर अँगल सी. ओके. सो दीज आर द टू पॅरलल लाईन्स अँड इनसाइड these two parallel lines due to the transversal such type of angles are formed. So these angles are called as alternate angle. कसले म्हणतात त्याला, अल्टरनेट अँगल म्हणजे विक्रम कोन म्हणतात. लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला इथं सेकंड जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर असणार आहे फक्त विक्रम कोन. बरं, विक्रम कोन लिहायचे, पण ते विक्रम कोन सुद्धा त्याचे दोन प्रकार आहेत बरं का मित्रांनो. एक म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आंतरविक्रम कोन, आणि दुसरा म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य विक्रम कोन. मग आता हे जे दोन कोन तयार झाले तिथे सी अँड बी, ही जी पेअर आहे ही इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे, तर ही दोन रेषांच्या मध्ये तयार झाली असल्यामुळे ही इंटेरियर आहे. लक्षामध्ये. तो कुठली जोडी आहे मग, अँगल बी अँड अँगल सी आर ऑल्टरनेट अँगल्स. कसले अँगल आहेत ते, इंटेरियर. ते आर इंटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजेच त्यांना आपण मराठीत काय म्हणतो, आंतर विक्रम कोन. ओके. म्हणजे बी आणि सी आंतरविक्रम कोनाची काय आहे, जोडी आहे. क्वेश्चन 3 मधला फोर्थ, इन ट्रायंगल एबीसी इफ बीडी इज अल्टिट्यूड ऑन साइड एसी देन फाइंड मेजर ऑफ अँगल एबीडी. जर बीडी हा काय आहे, अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, शिरोलंब. कसला लंब, शिरोलंब आहे. शिरोलंब म्हणजेच काय असते, उंची असते त्रिकोणाची. ठीक आहे. तर मग हा जो एडीबी कोण आहे त्याचं माप किती असेल. ओके. आणि सेकंड क्वेश्चन आहे, एन इज अ मीडियन. आता मीडियन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, मध्यगा. ऑन साइड बीसी इफ बीएन इज 5 सेंटीमीटर देन बीसी इज इक्वल टू व्हॉट. लक्षामध्ये. आता ते समजून घेऊया थोडंसं की
अल्टिट्यूड नेमका काय असतो आधी झालेला आहे, तरी पण थोडंसं बघूया आणि मग आपण त्या उत्तराकडे जाऊया. आता हा तर एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे, ट्रायंगल ABC. या ट्रायंगल ABC मध्ये कुठल्याही ट्रायंगल मध्ये त्याच्या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती जेव्हा आपण परपेंडिक्युलर टाकतो, ओके, सो दिस AD इज द परपेंडिक्युलर इन द सेन्स विच मेक्स द अँगल ऑफ 90 डिग्री. जो 90 अंशाचा कोन करत असेल दुसऱ्या लाईनला छेदल्यानंतर भेटल्यानंतर इंटरसेक्ट केल्यानंतर तिथं तो परपेंडिक्युलर असतो. मग हा परपेंडिक्युलर झाला अपोजिट साइडला. आपण ह्याला काय म्हणतो, अल्टिट्यूड म्हणतो. काय म्हणतो याला, हे झाले आपले अल्टिट्यूड. म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण शिरोलंब. ओके, मग हा शिरोलंब आहे. मग या शिरोलंबामुळे इथं किती डिग्रीचा अँगल तयार झाला मित्रांनो, इथं जिथं इंटरसेक्ट झालं तिथं ऑब्विसली इथं तुमचा 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. लक्षामध्ये जर या वर्टेक्स मधून जर अपोजिट साइड वरती आपण परपेंडिक्युलर टाकला असता, इथं 90 डिग्रीचा झाला असता. इथून असं जर टाकला असता इकडं, तर इथं सुद्धा 90 डिग्रीचा. थोडक्यात काय, अल्टिट्यूडमुळे अपोजिट साइड वरती जिथं इंटरसेक्ट होते तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. पहिल्या प्रश्न उत्तर आपलं असं भेटणार आहे. आणि मेडियनच्या बाबतीमध्ये आता ही मेडियन काय असते, वर्टेक्स मधून अपोजिट जी साइड असते है ना, अपोजिट साइडचा मिड पॉइंट. अपोजिट साइडचा काय मित्रांनो, मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजेच मध्यबिंदू. मिड पॉइंट म्हणजे काय, मध्यबिंदू. म्हणजे ही जी QR साइड आहे याचा मध्यबिंदू काय आहे, यस, त्याला जर समोरच्या वर्टेक्स मधनं जर आपण जॉईन केलं तर त्याला आपण म्हणतो मेडियन. म्हणजे ही आपली काय झाली, मध्यगा. मध्यगा इन द सेन्स इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो मेडियन. मग ही मेडियन झाली. पण मेडियनमुळे नेमकं काय होत आहे, त्या समोरच्या बाजूचे काय होतात, दोन समान भाग होतात, दोन समान तुकडे होतात. ओके, दे आर डिवाइडेड इनटू सेम ऑर इक्वल पार्ट. लक्षामध्ये समजा टोटल QR समजा 6 असेल तर तो किती होणार, 3 आणि 3 मध्ये होणार. या बेसचा आधार घेऊन आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूया का. मग आता इकडे काय बरं सांगा, आता BD इज अल्टिट्यूड. आता BD तुम्हाला दिसते इथं, ओके, तो BD इथं तुम्हाला दिसते, BD इज अल्टिट्यूड. ही अल्टिट्यूड, हा जर अल्टिट्यूड असेल ऑन AC तर इथं ऑब्विसली 90 डिग्रीचा अँगल तयार व्हायला काहीच हरकत नाही. ओके, याचा अर्थ ADB कुठे आहे, मग ADB हा जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्रीचा असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त इथं आन्सर एवढंच लिहून टाका की मेजर ऑफ अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. कसं आलं तुम्ही, तुम्हाला पाठीमागे तिकडे सांगितलेलं आहे, बिकॉज BD इज अन अल्टिट्यूड ऑन साइड AC. लक्षामध्ये इथं तुम्ही कंसामध्ये लिहून टाका किंवा आधी वाक्यावरती टाकलं असतं तरी चाललं असतं. ते काय, BD इज अल्टिट्यूड ऑन साइड AC. ओके, सेकंड. आता हा झाला तुमचा फर्स्ट त्यातला. त्यानंतर सेकंड काय आहे, एन इज मीडियन. जसं मी तुम्हाला मीडियनचं इथं सांगितलेलं होतं की मीडियन काय असते की मिड पॉइंट जोडणारा एक सेगमेंट असतो किंवा रेषाखंड असतो. आणि तो मिड पॉइंट जोडल्यामुळं काय होतं की त्या साइडचे दोन समान भागामध्ये रूपांतर होतं. मग त्या अनुषंगानं किंवा विथ द हेल्प ऑफ दिस थेरी एन इज मीडियन. सो हिअर इज युअर AN. ओके, सो AN इज द मीडियन ऑन साइड BC. याचा अर्थ BC चे दोन समान तुकडे किंवा इक्वल पार्ट झाले असणार आहेत. हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल झालेला असा आहे. मग इफ BN इज इक्वल टू 5, तो BN हा जर तुमचा 5 असेल तर टोटल BC किती असेल, समान तुकडे पडले म्हणजे हा जर 5 असेल तर हा सुद्धा 5 असणार आहे. मग टोटल BC किती असेल, 5 + 5 10 असणार आहे. तो सिंपल. आपल्याला फक्त एवढंच लिहायचं आहे की AN इज मीडियन. इथं आपण लिहूया AN is median on side BC. ओके, मग त्याच्यामुळे काय होतंय, therefore BC किंवा BN इज इक्वल टू CN किंवा NC है ना. दोन तुकडे समान झाले, परंतु हे दोन तुकडे समान झाले पण हे दोन तुकडे आपल्याला त्यांची जी लेंथ दिलेली आहे ती 5 दिलेली आहे. मग तो पण किती असणार आहे, 5 दिलेला असणार आहे. इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू 5. नाव BC आपल्याला काढायचा आहे. आता BC इज इक्वल टू
बीसी आता त्या एका तुकड्याच्या दुप्पट असणार आहे किंवा दोघांची बेरीज एवढा असणार आहे. मग तुम्ही बीसी प्लस एनसी करा किंवा देअरफॉर 2 इंटू बीएन असं करा. तर यू विल गेट 2 इंटू 5. ओके, तर 2 इंटू 5 म्हणजेच किती रे भेटेल तुम्हाला? बीसी इज इक्वल टू 10. दॅट्स इट. लक्षामध्ये बीसी इज इक्वल टू किती भेटला तुम्हाला? 10. हेच विचारलं ना तुम्हाला तिथं. बीसी 10 झाला तुमचा. हेच तुमचं आन्सर होतं पहिल्या क्वेश्चनचं, सॉरी सेकंड क्वेश्चनचं. इन धिस वे this is the first stage which we have solved. I hope you have understood all these stages, how to solve. प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित समजली असेल. ओके, नेक्स्ट टेस्ट सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडणार आहोत. सेकंड टेस्ट, थर्ड टेस्ट सुद्धा आपण सोडवणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.